आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण किती असले पाहिजे, किती साखर असल्यास त्याला डायबिटीज म्हणतात आणि प्री डायबिटीज म्हणजे काय. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सतीश गुट्टे, MD मेडिसिन, मधुमेह तज्ज्ञ, आज तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करणार आहे. तर नॉर्मली आपली उपाशी पोटची शुगर म्हणजे फास्टिंग शुगर ही 100च्या आत असली पाहिजे आणि जेवणानंतरची 140 किंवा त्यापेक्षा कमी असली पाहिजे. मग ज्या कुणाची शुगर 100च्या आणि 125च्या दरम्यान असेल तर त्याला म्हणतात प्री डायबिटीज, आणि जर फास्टिंग शुगर 126 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला डायबिटीज म्हणतात. आणि जर जेवणानंतरची 2 तासानंतरची शुगर 140 ते 200च्या दरम्यान असेल तर त्याला म्हणतात इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स, आणि जर 200पेक्षा जास्त असेल तर ते मधुमेहाच्या कॅटेगरीत येतं. पण आता एक लक्षात ठेवा की ही जी फास्टिंग शुगर असेल किंवा जेवणानंतरची शुगर असेल, ही कधीकधी आपण आज काय खाल्लं, काल काय खाल्लं, 2 दिवसांपूर्वी काय खाल्लं त्यावरही अवलंबून असू शकते आणि त्यानुसार ती बदलू शकते. त्यामुळे त्या एका रिपोर्टवर डायबिटीजचं किंवा प्री डायबिटीजचं निदान केलं जात नाही. तर त्यासाठी गोल्ड स्टँडर्ड आहे HbA1c नावाची टेस्ट. कारण ही HbA1c नावाची टेस्ट तुमच्या रक्तातील 3 महिन्याची सरासरी शुगर किती पातळी आहे ही दाखवत असते. मग ज्या कुणाची HbA1cची टेस्ट 5.7 5.7पेक्षा कमी असेल तर ती झाली नॉर्मल HbA1c, आणि जर 5.7 ते 6.4 असेल तर त्याला म्हणायचं प्री डायबिटीज, आणि जर HbA1c 6.5 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला डायबिटीज म्हणतात. तर हे माहिती करून घेणं ह्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण एक लक्षात घ्या, शुगरचा आजार हा लक्षणं आल्यावर शुगर टेस्ट केली. कारण बरेचसे रुग्ण माझ्याकडे येतात जे म्हणतात की मला लक्षण तर काहीच नाही, मग मी कशाला शुगर टेस्ट करायची. तर लक्षात ठेवा मित्रांनो, शुगर किंवा डायबिटीज, मधुमेह हा सायलेंट किलर आहे. तो वर्षानुवर्षे शरीरात सुप्त स्वरूपात राहू शकतो, ज्याच्यामध्ये की कोणतीही लक्षणं वरून तर दिसत नाहीत, पण ही वाढलेली शुगर तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांना डॅमेज करते, तुमच्या शरीरातील नर्व्सला डॅमेज करते, आणि हळूहळू मेंदूमध्ये रक्त पुरवठा कमी होऊन स्ट्रोक, ज्याला आम्ही म्हणतो पॅरालिसिस, झटका येऊ शकतो, हृदयविकार होऊ शकतात, हातापायाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात, हातापायाला अल्सर्स होऊ शकतात, आणि बऱ्याचशा आजार पुढं जाऊ शकतो समजेपर्यंत. मग त्यामुळे आवश्यकता आहे की लक्षणं असतील किंवा नसतील, प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान 1 वेळा शुगरची टेस्ट केली पाहिजे. एकतर फास्टिंग शुगर करा किंवा रँडम शुगर करा. ती जर वाढून आली तर HbA1cची टेस्ट करा. ती जर यावर्षी नॉर्मल आली तर 1 वर्षानंतर परत टेस्ट करा. आणि ज्या कुणाची शुगर ही प्री डायबिटीजच्या रेंजमध्ये आली किंवा थोडी वाढून आली तर त्या व्यक्तीने लागलीच स्वतःमध्ये काही बदल जर केले तर तो प्री डायबिटीजपासून स्वतःला फ्रँक डायबिटीज होण्यापासून वाचू शकतो. त्यामुळे अर्ली डिटेक्शन, लवकर निदान होणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या कुणाचा डायबिटीजचा आजार, शुगरचा आजार सुरू झाल्यापासून 1-2 वर्षात जर डिटेक्ट झाला आणि त्यांनी प्रॉपर ट्रीटमेंट घेतली, जीवनशैली चांगली ठेवली, वजन कमी केलं, नियमित व्यायाम केला, खाण्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी केलं, तर अशा व्यक्तींचं जीवन हे शुगर नसलेल्या, डायबिटीज नसलेल्या व्यक्ती एवढंच नॉर्मल आहे. पण तेच जर शुगर डिटेक्शनमध्ये 5-10 वर्षाचा अवधी निघून गेला तर मग ह्या लोकांचं, मधुमेह असलेल्या लोकांचं आयुष्य 10 वर्षांनी कमी होतं. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, शुगरची टेस्ट लवकर दरवर्षी करा आणि जीवनशैलीमध्ये बदल करा. रोज किमान अर्धा तास पायी फिरलं पाहिजे, वजन कमी केलं पाहिजे, त्यातल्या त्यात पोटावरची चरबी कमी असली पाहिजे, BMI 25पेक्षा कमी पाहिजे, आणि प्रोसेस्ड फूड, जंक फूडचं प्रमाण हे कमी पाहिजे. जेवणामध्ये कमीत कमी तुमच्या आहारातील अर्धा भाग, थाळीमधील अर्धा भाग हा फळे आणि पालेभाज्या हवा आहे.
उरलेला 1/4 1/4 भाग हा प्रोटीनच्या स्वरूपात हवा आहे आणि 1/4 भागच तुमचा पाहिजे तो कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात. मग तुम्ही जर हे तुमच्या जीवनशैलीत खाण्यापिण्यामध्ये बदल केले तर तुम्ही आजाराला चांगलं नियंत्रणात ठेवू शकता. कारण लक्षात ठेवा, डायबिटीजमध्ये आमच्या सगळ्या पुस्तकामध्ये पहिली ट्रीटमेंट ही गोळ्यांची नाही आहे. मेडिकल न्यूट्रिशन थेरपी म्हणजे सगळ्या व्यक्तींना डायबिटीज होण्याच्या आधी आणि झाल्यानंतरसुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आहे खाण्यातले बदल आणि व्यायाम. त्यानंतरची ट्रीटमेंट ही येते मेडिसिन्स किंवा औषधं. त्यामुळं हे सातत्यानं व्यवस्थित जीवनशैलीत बदल केला तर तुम्ही स्वतःला शुगरपासून होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सपासून, आजार वाढण्यापासून स्वतःला कंट्रोल करू शकता, स्वतःचं आयुष्य चांगलं ठेवू शकता. धन्यवाद.